विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रलीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम गंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या काल्याच्या प्रकरणातला हा अभंग आहे आणि आत्ताचा जो प्रसंग आहे तो काल्याचा आहे। संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी हा सोहळा आपण संपन्न करीत आहोत आणि त्याचा समारोप काल्याच्या प्रसादाने महाप्रसादाने आपण करत आहोत। आता येणारा बिजेचा जो सोहळा आहे तो 375वा आहे। त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी असा हा बिजेचा सोहळा गेले वर्षभर देहू क्षेत्रामध्ये एकही दिवसाचा खंड न पडता या वैकुंठ स्थानावर आणि देऊळवाड्यामध्ये
अखंड अशा प्रकारचा हा नामयज्ञ उभा राहिलेला आहे आणि त्याची पूर्णाहुती आता पुन्हा बीजेनंच संपन्न होते आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य असं वाटतं, त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हे वर्ष आहे. आपण त्याची गणना करत आहोत. महाराजांना सदेह वैकुंठ अशा प्रकारचं गमन करून 375 वर्षे झाली. अमृत महोत्सव असो, रौप्य महोत्सव असो, हिरक महोत्सव असो, विठ्ठल विठ्ठल टाळ द्या, अरे टाळ द्या महाराजांना. हा जो उत्सव आहे तो उत्सव करत असताना आपण कालाचं भान ठेवलेलं असतं. काळाची गणना आपण करत असतो. मनुष्य हा काळाच्या अधीन आहे आणि तो त्याचा विचार हा कालानेच करत असतो. हा कितवा उत्सव आहे, हा कितवा सोहळा आहे, व्यवहारामध्ये असो परमार्थामध्ये असो, याची गणना तो कालाने करत असतो. पण संत महात्मे जे असतात ते कालातीत आहेत. त्यांच्या ठिकाणी काळ उद्भवू शकत नाही. ते त्याच्याही आधी होते आणि आताही तुम्ही कालगणना जी करत आहात त्याच्याही नंतर ते राहणारच आहेत. परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा परमात्मा हा कालातीत आहे. तो कालाने परिच्छिन्न नाही आहे. कालाची व्याप्ती त्याच्या ठिकाणी नाही आणि जे परमात्म्याच्या बाबतीत आहे ते संतांच्या बाबतीत आहे. संत काळाच्या अधीन नाहीत, काळ संताच्या अधीन आहे. आपण मर्त्य मानव जे आहेत ते आपण काळाच्या अधीन आहेत आणि आपण आपल्या मापाने त्यांच्या मोजण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मापात त्यांना बसवण्याचा प्रयत्न करतो. पण संत महात्मे कालातीत आहेत. त्यांच्या ठिकाणी काल उद्भवू शकत नाही. 700 वर्षापेक्षाही अधिक काळ होऊन गेला. पण महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज आजही समाधीमध्ये संजीवन अशा प्रकारच्या स्थितीमध्ये राहून भगवत चिंतन करीत आहेत. हे खुद्द माऊलींनीच सांगितलेलं आहे. बाळछंदामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव घेतले दान हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. आजही माऊली समाधीमध्ये अखंड अशा प्रकारची भगवत चिंतन त्यांचं चाललेलं आहे. तात्पर्य असं आहे की संत कालातीत आहेत. पण लौकिक दृष्टीने आपण त्यांची अशा प्रकारे इतकं वर्ष झाली तितके वर्ष झाले, पण जिथून आपण मोजतो आहोत त्याच्याही आधी ते होतेच. आणि आता 375 वर्ष झाल्यानंतर मग परत पुन्हा आहेतच ते. अखंड अशा प्रकारचं त्यांचं चाललेलं आहे. मग ज्या काळामध्ये ते आलेले आहेत ती त्यांची लीला केलेली आहे, ती त्यांनी लीला दाखवलेली आहे. निळोबरायने असं म्हटलेलं आहे महाराजांच्या बद्दल, महाराज मनुष्य देहाने जरी भासलेले असले तर ते ब्रह्मरूप आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. आणि असे महाराज फक्त लीलेकरता शरीर धारण करून इथं आलेले आहेत, पण कालाच्याही अतीत आहेत. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. लीलेनं त्यांनी विग्रह धारण केलेला आहे, पण स्वरूपाने विचार केला तर
स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. अशा प्रकारे जग काळाने ग्रासलेला आहे, पण संत महात्मे परमात्म्याचीच रूप असल्यामुळे ते कालाच्या अतीत आहेत. त्यांच्या ठिकाणी कालाची, देशाची, वस्तूची अशा प्रकारची परिच्छिन्नता असू शकत नाही. त्याच्या मर्यादा केव्हा सोडून ते अत्यंत व्यापक स्वरूपामध्ये अशा प्रकारचे स्थित आहेत, ब्रह्मरूपामध्ये आहेत. म्हणून तर महाराज म्हणतात, देश काल वस्तू भेद मावळला, काल वस्तूच्याही अतीत असणारे अशा प्रकारच्या आत्मरूपाने जे अत्यंत व्यापक झालेले आहेत. देह सुद्धा त्यांनी अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी अत्यंत तदाकार केलेला आहे. सांडिली त्रिपुटी अशा प्रकारे दीप उजळला घटी अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळं काळाच्या दृष्टीने त्यांना मोजता येणं शक्यच नाही. आपण काळाने मर्यादित आहोत. आपला जन्माच्या आधी अभाव होता, मृत्यूनंतरही आपला अभाव होणारच आहे. आता आहे तेवढ्याच काळामध्ये आपण अशा प्रकारचे आहोत. आपण अभाव आहेत आपला, आपण अभाव रूप आहोत. परमात्मा भावरूप आहे, संत भावरूप आहेत. त्यांच्या ठिकाणी अभाव शक्य नाही, अभाव तुमच्या आमच्या ठिकाणी शक्य आहे. आणि असे आपण कालग्रस्त आपण आहोत. त्यामुळं आपण त्यांचा विचार करत असताना आपल्या मापाने त्यांना जाणण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यात कितीतरी पुढे संत महात्मे गेलेले आहेत. पण ठीक आहे, लौकिकाच्या दृष्टीने जरी हो हे आपण करत असलो तरी त्यांचा महिमा ब्रह्मदेवादिकांनाही कळला नाही, तिथं तुम्ही आम्ही काय जाणू शकू. न कळे साचार ब्रह्मादिका, न कळे साचार ब्रह्मादिका, प्रकारे संतांच्या बाबतीतला हा विचार आहे. त्यामुळे 375वा हा अशा प्रकारचा सोहळा जरी आपण संपन्न करत असलो तरी त्यांचा महिमा
फार मोठा अशा प्रकारचा आहे. असो, पण तरीही लौकिकाचा भाग लक्षात घेतला तर आपण त्या न्यायाने सुद्धा हा सोहळा यावर्षी विशेष स्वरूपामध्ये संपन्न करत आहोत. महाराजांचा अधिकार, त्यांची श्रेष्ठता, त्यांचा महिमा अगाध अशा प्रकारचा आहे. रामेश्वर शास्त्रीजी किती वर्णन केले, मग सगळं काही आहे. कलियुगाच्या दृष्टीने जेव्हा विचार केला गेला तेव्हा महाराजांच्या अशा प्रकारची योग्यता दुसऱ्या कोणालाच येऊ शकत नाही. पंडित, वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. शास्त्र ही पुराणे गीता नित्यनेम वाचिता ती वर्म न कळे त्यासी. कर्माभिमाने वर्णाभिमाने नाडिले ब्राह्मण कलियुगी. हे सगळं या कलियुगातलं अशा प्रकारचं आणखी स्थिती सांगत असताना महाराजांच्या संबंधाने जेव्हा रामेश्वर शास्त्री म्हणतात, तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी, अशा रीतीनं त्याची पायी बुद्धी विठ्ठलाची. अशा प्रकारे भक्तीने परिपूर्ण, ज्ञानाने परिपूर्ण, वैराग्याने परिपूर्ण असा हा महात्मा मी तरी माझ्या डोळ्याने आत्तापर्यंत पाहिला नाही, असं खुद्द रामेश्वर शास्त्रींचंच उद्गार आहेत. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आगळा, आईचा नाही डोळा देखियला. आणि याच्याही पेक्षा विशेष म्हणजे आत्तापर्यंत झालेली असतील, पुढेही होतील, पण रामेश्वर शास्त्री म्हणतात, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणी. मला सांगा, दाखवा. स्वतःचं शरीरही अशा प्रकारच्या शरीरासहित ज्यांनी गमन केलेलं आहे असं कोण झालेलं आहे. आणि या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार स्वतः रामेश्वर शास्त्रीच आहेत. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी पैसोनी. अशा प्रकारचं महाराजांचं व्यक्तिमत्व, जगदोद्धाराची तळमळ, भगवंताची जशी षड्गुणैश्वर्य संपन्नता आहे तसे संत सुद्धा षड्गुणाने संपन्न आहेत. देवा इतकीच अशा प्रकारची आणखी त्यांची स्वरूपस्थिती आहे. देवाची जी लक्षणं आहेत ती संतांची किंबहुना त्याहीपेक्षा जास्त लक्षणं संतांच्या ठिकाणी आहेत. देव षड्गुणैश्वर्य संपन्न आहे, संतही षड्गुणैश्वर्य संपन्न आहेत. पण संतांची षड्गुणैश्वर्य संपन्नता म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य, ईश्वरनिष्ठा, शास्त्रनिष्ठा आणि जगदोद्धाराची तळमळ, अशा षड्गुणाने संत महात्मे संपन्न आहेत आणि तेवढ्या करताच इथे अवतीर्ण झालेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी, आले घर जावै. असे संत महात्मे जगावर केवळ निरपेक्ष उपकार करण्याकरता इथे आले, जगाचा उद्धार करू लागलेले आहेत. महाराजांचं स्थान त्यातलं सर्वोच्च अशा प्रकारचं कलशस्थानी महाराज गेलेले आहेत. सगळ्या संतांनी अशा रीतीने त्यांचा वर्णन केलेलं आहे, गौरव केलेला आहे. याच्यापेक्षा आपण वेगळं काही सांगणार आहे. आपण जे काही सांगणार आहे ते त्यांच्याच शब्दात त्यांचं वर्णन करणार आहे. पण याच्याही पेक्षा सांगायचं झालं तर आपण सेवा करायची त्यांची. आपण सेवेकरता इथे आलेलो आहोत. त्यांच्या सेवे करण्यामध्येच आपलं जीवन आपल्याला कृतार्थ करून घ्यायचं आहे.
त्यांची सेवा करूनच आपल्याला अशा प्रकारचं आणखी आपलं जीवन सफल बनवायचं आहे. म्हणून महाराजांना परिहारात्मक अशा प्रकारचं, खरं म्हणजे काल्याचं कीर्तन हे परिहारात्मकच कीर्तन असतं. काल्याच्या कीर्तनामध्ये काही तुमचं अशा रीतीनं फार विद्वत्ता, फार तुमचा अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी शब्द भांडार, शब्द कौशल्य हे सगळं दाखवण्यापेक्षा तुम्ही परिहार दिला पाहिजे. आज गेले 7 दिवस आपण या ठिकाणी अखंड अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न करत आहोत आणि शेवटी महाराजांना परिहार द्यायचा आहे. परिहार काय द्यायचा आहे? काही द्यायचं नाही. रामेश्वर शास्त्रीच्या शब्दात सांगायचं झालं तर नघडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्रा. आणि महाराजांच्या शब्दात हा जर अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी परिहार द्यायचा झाला तर त्यांच्या अक्षराशिवाय आपण देऊ शकत नाही. आपण काय मागितलं पाहिजे? हे जतन करा दान, धरुणी चरण राहिलो तो, घ्यावे माझे हाती सेवा, माझे हाती सेवा, घ्यावे माझे हाती सेवा, माझे हाती सेवा, हेची देवा विनवले, देवा विनवले, महाराज म्हणतात की बस आमची सेवा घेत राहा. सेवेकरताच अशा प्रकारचं आम्हाला आणखी त्या ठिकाणी तुमची अखंड सेवा घडावी हे तुमच्या शब्दात आम्ही सांगत आहोत. यातला काही विधी काय, निषेध काय, त्याचं विधान काय, त्याचं अशा प्रकारचं करणं काय, त्याची क्रिया काय, त्याचं कर्म काय, काही आम्ही जाणत नाही. आम्ही एकच जाणतो, असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी, विचारुनी ठाया ठाव येथे भाव राहिला, तुका तुमचा म्हणवी दास त्याची आस पुरवावी. आपण काय मागणार आहे याच्यापेक्षा महाराजांना सांगा. आपण आपल्या अशा प्रकारच्या सेवेकरताच आपण आहोत. सेवाच आपण केली पाहिजे, सेवेशिवाय दुसरं काही नाही. हेच परिहार अशा प्रकारचं आपण महाराजांना मागितलं पाहिजे. 375व्या वर्षाचं अशा प्रकारचा आपण महोत्सव, हा मोठा सोहळा आपण करत आहोत. पण इथे संपला असं नाही, इथून सुरुवात झाली आपली असं समजा. इथून आपलं जीवन अशा प्रकारचं पालटून गेलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काही अशा प्रकारचा पालट झाला पाहिजे तर इथे येण्याचा, पारायण करण्याचा, या क्षेत्रामध्ये राहण्याचा, काही अशा प्रकारची गोष्ट की त्या ठिकाणी करण्यामध्ये विशेष मानली जाईल. तात्पर्य असं आहे की अशा या काल्याच्या कीर्तनामध्ये परिहारात्मक आणखी त्या ठिकाणी महाराजांना आपण मागायचं आहे. खरं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे, काल्याचा अभंग घेतलेला आहे, काल्याचं वर्णन आहे. पण हेही करत असताना हा परिहारही अशा प्रकारे महाराजांना आपण दिलाच पाहिजे. यात दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या फडाच्या वतीनं देहू क्षेत्रामध्ये 4 वेळा गाथापारायणाने नामसप्ताह झालेले आहेत. त्यातले 2 तर महाराजांनीच केलेले आहेत. आदरणीय द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज त्यांनी केलेला बरं का, हा दुसरा उत्सव आहे. त्यांनी केलेला पहिला उत्सव इथे घाटावर केलेला होता, इंद्रायणीच्या तीरावर केलेला होता. त्यावेळेला गाथ्याची नवीन आवृत्ती काढली, हे परवा सांगितलेलंच आहे अशा प्रकारे. आणि नवीन आवृत्तीचा प्रकाशन करून त्याच आवृत्तीच्या गाथ्यावर इथं घाटावरच आपला अशा प्रकारच्या इंद्रायणीच्या तीरावर पारायण सोहळा झाला. त्याच्या आधी श्रीगुरु काकासाहेब हयात असताना देऊळवाड्यामध्ये अधिक महिन्यातला एक उत्सव अशा प्रकारचा गाथा पारायणाचा त्यावेळेला केला होता.
त्याला खूप वर्ष झाली, 30-35-40 वर्ष झाली. त्याच्यानंतर आणखी एका अधिक महिन्यातच पुन्हा देऊळवाड्यात तीर्थरूप दादांनी आणखी एक उत्सव तिथे केला होता. महाराज होतेच त्याही उत्सवाला. असे 3 उत्सव याच्या आधी पार पडले. आपला इंद्रायणीच्या तीरावर उत्सव झाला, आपला देऊळवाड्यात उत्सव झाला, आपल्या वैकुंठ स्थानामध्ये उत्सव झालेला आहे. म्हणजे आपण आता देहू क्षेत्रामध्ये कुठं उत्सव करायचा राहिलेला आहे, पारायण करायचं राहिलेलं आहे, असं आता आपण फडाच्या वतीनं तरी काही शिल्लक ठेवलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांनी सेवा करून घेतलेली आहे. पण या वर्षीचं काही आगळं वेगळं महत्त्व आहे. महाराजांनी खूप मोठा अशा प्रकारचा सहयोग आणि मोठे दानशूर असणारे पुण्याची श्री विजय अण्णा जगताप यांच्या सहयोगातून मी आल्यापासून पाहतो आहे. अण्णा दिवसा इथं आहेत, रात्री इथं आहेत. मी परवाच त्यांना विचारलं, अण्णा आता 11 वाजत आले, तुम्ही घरी जाणार केव्हा? बाकीचं ती म्हणली, माझा हा रोजचाच टाईम आहे म्हणले. अगदी पूर्ण इथं ते समर्पित वृत्तीनं 8 दिवस ते राहिलेले आहेत. सारखं लक्ष आहे त्यांचं. अन्नदानाच्या बाबतीत काही कमी पडू नये, काही उणीव कुठली राहू नये, याची दक्षता ते सातत्याने घेत राहिलेली आहेत. तेव्हा त्यांच्या सहयोगातून आणि महाराजांचा तर काही प्रश्नच नाही. हो, जगन्नाथ अण्णा काटे तर त्यांनी सुरुवातीपासून म्हणण्यापेक्षा याची तयारीच त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे महाराजांनी केलेली आहे. त्यांच्याकडून फार अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी सहकार्य या उत्सवाकरता झालेलं आहे. आणि सगळ्यात मोठं सहकार्य आणि आभार मानायचे मला असतील तर ते संस्थांचेच मानले पाहिजेत. देहू संस्थाननं या ठिकाणी हा मंडप दिला आणि शेवटचा हा समारोपीय सोहळा पंढरपूरकर देहूकरांनी करावा असं त्यांनी अगदी निर्मळपणाने सांगितलं. कोणताही अशा प्रकारचं काय नाही. आपल्या फडाचे मंडळी येऊ द्या, किती येऊ द्या, कसे येऊ द्या, काय असेल ते तुम्ही इथे येऊन संपन्न करा. आणि हा समारोपाचा उत्सव, वर्षभर चालणारा हा सोहळा, या ठिकाणी आपल्या सोहळ्याने वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याची सांगता होती आहे. या उत्सवातला आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हीच सेवा केली असं नाही बरं का, सगळ्या देहूकरांनी केलेली. म्हणजे आम्ही आणि देहूतले देहूकर मंडळी जेवढे जे आहेत त्या सगळ्यांनी प्रथम दिवसापासून अगदी आजच्या दिवसापर्यंत प्रवचनाच्या रूपाने, इथं भजनाच्या रूपाने, इथं उपस्थिती राहण्याच्या दृष्टीने विश्वस्त मंडळी आहेत, अध्यक्ष मंडळी आहेत, आमची इतरही देहूकर मंडळी आहेत, ही सगळी मंडळी या उत्सवामध्ये सहभागी झाली. म्हणजे हा आमचा देहूकरांचाच उत्सव आहे. इतरांनी केलेला आहे, देहूकरांनी सांगितलं, इतरांनी केलेलं आहे, ते सेवाधारी आहे. तुम्ही या उत्सव पार पाडा, तुम्ही या तुमचा उत्सव करा, तुम्ही या तुमच्या वतीनं तुमचा. आणि तुम्ही आम्हाला असं कोणी नाही म्हणू नये की देहूकरांनी सगळ्यांना उत्सव करायला सांगितले पण त्यांनी स्वतः काहीच केलं नाही. आम्ही केला हे अगदी अशा प्रकारचं आम्ही आता सांगू शकतो. आम्ही केला, आम्ही स्वतः केला, अंगभूतपणाने आम्ही अशा प्रकारचा केलेला आहे. आणि या करण्यामध्ये सगळ्यात मोठं सहकार्य मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टर लव्हितकर महाराजांचं फार मोठं योगदान या कामी. त्यांची तळमळ, खरं म्हणजे ते द्वाराचार्य आहेत, ते मोठ्या आखाड्याच्या अशा प्रकारचे संबंधित आहेत. त्यामुळं परवा झालेल्या प्रयाग तीर्थाच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांना जाणं फार आवश्यक होतं. त्यांना ते जावंच लागलं. मग तिथं जाऊन तिथले त्यांचे सगळे अशा प्रकारचे कार्यक्रम करून तिथं जातात. म्हणजे आपलं वारकऱ्यांचं, आपल्या भागवत धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरताच तिथे ते जातात. त्याच्यामध्ये त्यांनी द्वार निर्माण केलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की तिथं जाऊन त्याने हे सगळं तिथं पार पाडलं. आणि तिथून आल्यानंतर काहीच दिवस शिल्लक राहिली होती. तेवढ्या वेळात त्यांनी अशा प्रकारची ही सगळी नियोजन केलं, त्याची बांधणी केली. आणि ह्या सगळ्या मंडळींचं, विशेषतः जगन्नाथ महाराज काठे, विजय अण्णा जगताप साहेब, जाधव साहेब, अशी सगळी जी मंडळी आहेत, या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये राहिलेला आहे.
त्यामुळं खरोखरच हा सोहळा एका वेगळ्या पद्धतीनं वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं आपण सर्वांनी मिळून देहूकर फड, देहू संस्थान, डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर आणि सगळी देहूकर मंडळी यांच्या वतीनं अशा प्रकारचा हा सोहळा आपण इथे पार पाडत आहोत. गेले 7 दिवस आपण आपल्या ओळीच्या गाथ्याचं पारायण, गाथा भजन आणि त्याचबरोबर मग सांप्रदायिक असणारे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केले. काल्याच्या प्रसादाने आणि नंतर होणाऱ्या महाप्रसादाने आपला सोहळ्याचा हा समारोप या ठिकाणी होणार आहे. म्हणून हा काल्याचा अभंग घेतलेला आहे. आपल्या नियोजित वेळेमध्ये मी अभंगाचा आणि काल्याचं वर्णन थोडक्यात करून आपली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमात्म्याची 2 रूपं या अभंगामध्ये मांडत आहेत. मी अगदी संक्षिप्तामध्ये आपल्याला सांगत जातोय. 2 रूपं म्हणजे एक परमात्म्याचं समष्टी रूप सांगितलेलं आहे आणि दुसरं व्यष्टी रूप सांगितलेलं आहे. समष्टी रूपामध्ये असणारा परमात्मा हा व्यापकतेनं भरलेला आहे. व्यष्टी रूपामध्ये असणारा परमात्म्याचा संकोच झालेला असतो, तो मर्यादित झालेला असतो. आणि समष्टी रूपामध्ये असणारा परमात्मा हा व्यापक स्वरूपामध्ये अशा प्रकारचा आहे की ज्याने प्रकृतीच्या साह्याने सगळं विश्व निर्माण केलेलं आहे, सगळं जगत निर्माण केलेलं आहे, सगळ्या विश्वालाच त्यानं अशा प्रकारचं उत्पन्न केलेलं आहे. अशी परमात्म्याची 2 रूपं या अभंगामध्ये महाराज सांगतात. विश्वाचा जनिता हे परमात्म्याचं समष्टी रूप सांगितलं. म्हणे यशोदेसी माता हे त्याचं व्यष्टी रूप सांगितलेलं आहे. निष्काम निराळा हे परमात्म्याचं समष्टी रूप आहे. गोपी लावियला चाळा हे त्याचं व्यष्टी रूप आहे. असा असणारा परमात्मा त्याने सगळं जगत निर्माण केलेलं आहे. म्हणून त्याला विश्वाचा जनिता म्हटलेलं आहे. विश्वाचा जनिता, जनिता म्हणजे उत्पन्न करणारा, निर्माण करणारा, जग प्रसवणारा. अशा प्रकारे जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. प्रत्यक्ष भगवान सुद्धा हे सांगतात बरं का. अशा पिताहमस्य जगतो माता धाता पिता महा, अस्य जगतो अहम पिता असं भगवान सांगतात. जयाचे नि अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे, जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गा. अर्जुना, प्रकृतीच्या साह्याने या सृष्टीची जेव्हा मी रचना केलेली आहे तेव्हा सृष्टीला आणखी उत्पन्न करणारे मी तिचा पिता आहे असं भगवान सांगतात. या श्लोकामध्ये पिता तर आहे असं सांगतच आहेत, पण त्याच्याही पुढे माता धाता पिता महा इतकं सगळं भगवान सांगतात. पुन्हा त्याची पुनरुक्ती भगवान करतात. भगवान पुन्हा एकदा हीच गोष्ट अर्जुनाला आणखी स्मरण करून देतात. सर्व योनीश कौंतेय मूर्तय संभवंती या, तासां ब्रह्म महद योनिर अहम ब्रह्म पिता. मीची एक पिता, महद ब्रह्म है माता, अपत्य पंडू सुता जगडंबरू. जिला महामाया म्हटलेलं आहे अशी महामाया या विश्वाची माता आणि या बीज रूपामध्ये मी या जगताचा पिता आहे. आणि अशा या प्रकृती पुरुषापासून सगळे जगत अशा प्रकारचं विश्व निर्माण झालेलं आहे. जी गोष्ट भगवान सांगतात तीच गोष्ट आमचे संत महात्मे सांगतात, तीच गोष्ट सांगतात. अशा प्रकारे त्याच्यामुळे त्यानेच अशा प्रकारचं हे निर्माण केलेलं आहे. तो परमात्मा जगत निर्माण करणारा आहे, जगत उत्पन्न करणारा आहे, म्हणून त्याला पिता म्हटलेलं आहे. म्हणून त्याला महाराजांनी सुद्धा
बाळक्रीडेमध्ये वर्णन करताना त्याचा पिता म्हणूनच उल्लेख केलेला आहे. जगाचा हा बाप दाखविला माये, जगाचा हा बाप दाखविला माये, जगाचा बाप दाखविला माये, माती खाता जाय मारावया, खाता जाय मारावया, माती गोकुळातला प्रसंग महाराज वर्णन करत असताना असं म्हणतात, यशोदेने भगवान श्रीकृष्णाने बाळकृष्णाने माती खाल्ली म्हणून त्याला तोंड उघडायला सांगितलं, मला पाहू दे, तू माती खाल्ली की नाही मला पाहू दे. म्हणून तिने काठी अशा प्रकारची उगारली. काठी उगारल्यानंतर मारावया तिने उगारली काठी, भुवने त्या पोटी 14 देखी. अशा प्रकारे जगाचा हा बाप दाखविला माये. तेव्हा भगवंताने आपल्या मुखामध्ये तिला 14 भुवनांचं दर्शन घडवलेलं आहे, असं जगत निर्माण करणारा. ही गोष्ट महाराज अनेक ठिकाणी सांगतात. अशा रीतीने त्याच्यापासून जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीसी, नय अनुमाना श्रुतीसी. ज्याच्यापासून हे महिमंडळ झालेलं आहे. मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वी आप तेज वायू आकाश आदी अशा प्रकारची पंचमहाभूत आणि त्याच्या पंचीकरणातून निर्माण झालेली ही अचर आणि अचर सृष्टी, अशा प्रकारचं ज्याने निर्माण केलेलं आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नयनमाना श्रुतीसी वगैरे महाराजांनी हे वर्णन अभंगामधून अशा पद्धतीने केलेलं आहे. महिमंडळ त्याने मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वी हे उपलक्षण सांगितलेलं आहे, पण पृथ्वी आप तेज वायू आकाश आदी अशा प्रकारची पंचमहाभूत त्याने निर्माण केलेली आहेत. असा तो जगतपिता आहे म्हणून विश्वाचा जनिता. पण असा असणारा समष्टी स्वरूपामध्ये राहणारा तो परमात्मा गोकुळामध्ये जेव्हा प्रगट झालेला आहे तेव्हा यशोदेला तो आई म्हणतो. म्हणे यशोदेसी माता. आता यशोदेला आई का बरं म्हणतो? यशोदा ही काही सामान्य स्त्री नाही आहे, सामान्य अशा प्रकारची स्त्री नाही. नंद आणि यशोदा या दोघा पती पत्नींनी पूर्वजन्मामध्ये भगवान विष्णूची अत्यंत खडतर अशी उपासना केली. भगवान जेव्हा अशा रीतीनं प्रसन्न झाले आणि वरमब्रूही, काय इच्छा आहे, काय एवढं तो घोर तप करत आहात, त्यांनी इच्छा व्यक्त केली. काही नाही, आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या पोटी आमचं मूल म्हणून जन्माला यावं. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे द्वापार युगामध्ये ते गोकुळामध्ये नंद आणि यशोदा म्हणून जन्माला आले आणि भगवान त्यांच्या पोटी बालक रूपाने प्रगट झालेले आहेत. म्हणून महाराज म्हणतात म्हणे यशोदेसी माता, आई म्हणू लागले. तिच्याकरता सगुण स्थितीला आले, सगुण रूपामध्ये आले. असा व्यापक असणारा, निर्गुण असणारा, निराकार असणारा, निस्संग असणारा हा परमात्मा भक्ताकरता मात्र सगुण झाला, साकार झाला, रूपाला आला, नावाला आला. म्हणून तर महाराज म्हणतात आला नावा रूपा,
याचं कारण असं आहे की तो भक्ताकरता रूप धारण करतो, नाम धारण करतो. आपण रूप आणि नाव का धारण करतो याच्याविषयी भगवान स्वतः असं सांगतात की मी धर्मरक्षणाकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता, साधू सज्जनांचं रक्षण करण्याकरता मी युगायुगाला अवतार धारण करतो, मी सगुण साकार बनतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान या पद्धतीनं आपली अवतार मीमांसा सांगतात. पण संत महात्मे म्हणतात ठीक आहे, देव त्याच्या विचाराने सगुण साकार रूपाला येत असेल, पण आमच्याकरता देव येतो हे आमचं म्हणणं आहे. आमच्या सेवेकरता, आम्हाला भक्ती करण्याकरता, आमच्या उपासनेकरता तो सगुण साकार होतो, आम्हाला सेव्य होतो. नवे नवे हे सगळे जे त्याच्या अवतार आहेत ते आमच्याकरताच त्यानं धारण केलेले आहेत. अशा प्रकारे जेवढे म्हणून हे तर केलेलेच आहेत, पण भक्ताने जशी इच्छा करावी तसाही तो आणखी बनतो. जसं जसं भक्ताने इच्छा करावी त्या त्या रूपामध्ये, त्या त्या आकारामध्ये तो अशा प्रकारच्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे त्या न्यायाने या अभंगामध्ये तो यशोदेच्या पोटी बालक रूपाने प्रकट झालेला आहे. आपलं मूल होऊन परमात्मा आपल्या पोटी यावं ही त्याची इच्छा भगवंताने पूर्ण केली की नाही. भक्ताची कोणतीही इच्छा तो कसाही अशा प्रकारचा पूर्ण करतो, कारण तो भक्ताच्या अधीन आहे. अहम भक्ता पराधीना असं भगवंताचं ब्रीदच आहे. अशा प्रकारे भक्ताने जशी इच्छा करावी तसं जाने 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 बोला जाने 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 तात्या केव्हा आले मला माहीत नाही. माझा पहिल्यापासून तुम्ही बसा खुर्चीवर. तात्या तुम्ही टाळाही घेऊ नका, नुसतं ऐका, श्रवण करा. काय आहे आता काय करावं. तुम्हाला खरं सांगू का, तात्यांचं हे जे वर्तन आहे, त्यांचं राहणं आहे, त्यांचं वागणं आहे, हे सगळ्यांना प्रेरणादायी आहे. अत्यंत गंभीर अशा प्रकारच्या एका आजारातून त्याचा आघात होऊन सुद्धा तात्या आजही अशा स्थितीमध्ये आहेत, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतात, स्वतः कीर्तन करतात. केवढं त्यांच्या ठिकाणचं आणखी त्या ठिकाणी इच्छाशक्ती त्यांची फार मोठी आहे. मी तात्यांचं वर्णन करताना एकदा तात्यानंच म्हणलं, महाराज तात्या तुमचं वागणं असं आहे की आता शरीराच्या उपाधीनं तुम्ही राहत आहात एवढाच त्याचा अर्थ आहे, पण तुमची अवस्था अशी आहे की न वंचिजे शरीर सेवेसी झालो संताची आंदणी दासी. अशा प्रकारे जीवनी राखीला जिवाळा झालो मी मजसी निराळा पंचभूताचा पुतळा सहज लीळा वर्ततसे विठ्ठल विठ्ठल. या भूमिकेवर तात्यांचं आता सध्याचं कार्य चाललेलं आहे. त्यामुळे आहे ते, पण तिने आता ते सगळं सोडून दिलं. सगळं सोडून दिलं म्हणजे स्वतःच्या शरीराचा निराशच करून टाकलेला आहे त्यांनी.
त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यात मार्गात चालतात. मी एकदा त्यांना सांगण्याकरता पिंपरतला गेलो गुरुकुलात. तुम्ही फिरू नका बरं का, पण ते कीर्तनात सांगतात मी अयोध्येला जाऊन आलो. आता काय बोलावं सांगा, आता काय अवघड आहे. पण एक आहे, मग तुम्ही जर एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या उत्साहाने करत आहात, एवढ्या आत्मविश्वासाने करत आहात, एवढ्या पद्धतीनं करत आहोत, तुमच्या मनानं आम्ही कितीतरी धडधाकट आहे, अजून काहीच नाही. अशा प्रकारे आम्ही म्हणजे आपण सगळे, तरी सुद्धा आपण आळस करतो, तरी सुद्धा परमार्थाला कीर्तनाला उभा राहायला बसायला अमुक द्यायला ते करायला परमार्थ करायला इकडे तिकडे जायला असं करू नये. दिला या काळी अवकाश, नाही पावलो आयुष्यानाश, कार्या कारण उरले शेष, गेले ते भुस जाऊ परते. आता एवढा तरी विचार करा. क्षण एक मन स्थिर करूनी, सावध होई डोळे उघडूनी, पाहे वेद बोलिले पुराणी, तुका विनवणी करीत असे. आता ह्याच्यापेक्षा मी अधिक काही सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य असं आहे की भक्ता करता परमात्मा सगुण साकार होतो. महाराजांचं सांगणं असं आहे की देवाचं अवतार कार्य हे देव त्याच्या मनाने अशा प्रकारचं ठरवून तो जगदाचा आणखी त्या ठिकाणी धर्मरक्षणाकरता येतोही. पण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्याकरता तो येतो, नवे नवे आमच्याकरता त्याला आणू. तो निर्गुणामध्ये जर राहण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याला हाताला धरून आम्ही रूपाला आणू. अशा प्रकारे आणि याला रूपा बळी कळुनी करुणी कळखळे हरिदासी, किंवा देवा हाती रूप धरऊ आकार, देवा हाती रूप आने दू निराकार, होऊ त्यासी नेदू निराकार, होऊ त्यासी नेदू निराकार, होऊ त्यासी नेदू निराकार, होऊ त्यासी. तात्पर्य असं आहे की देव भक्ता करता प्रगट होतो, भक्ता करता रूप धारण करतो, भक्ता करता नाव धारण करतो, भक्ताची इच्छा पूर्ण करतो. हे सगळं करत असताना महाराज समष्टी रूपातलं वर्णन करत असताना सांगतात की तू या सगळ्यापासून अलिप्त आहे. त्याच्या प्रत्येक कृतीपासून त्याच्या प्रत्येक कार्यापासून तो निष्काम आहे, त्याला काहीच अपेक्षा नाही आहे, तो अलिप्त राहिलेला आहे. पण असं असताना सुद्धा जेव्हा गोकुळामध्ये तो सगुण स्थितीमध्ये प्रगट झाला, रूपाला आला, त्यावेळेला गोपिकांना त्याने वेड लावलेले, आपल्या रूपाचं वेड लावलेलं आहे. गवळणी पहा, सगळ्या गवळणीमध्ये तेच वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. त्याला पाहण्याकरता गवळणी किती अशा प्रकारचे आणखी आतुर झालेले आहेत हे सगळ्या गवळणीमधून पाहता. वेळेच्या अभावी मी सगळं सांगत बसत नाही. चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्वला अक्ष लागले कृष्णमूर्ती, कोणा आठवे कोण कुळया ती झाली, तटस्थ सकळ नेत्रपाती, किंवा भरला उलंगुनी रिटागरी घट, विसपानी याचे गोविंद. गवळणीच्या सगळ्या अभंगामधून पहा तुम्ही, गवळणी भगवंताला भेटण्यासाठी दर्शनासाठी किती आतुर झालेले आहेत. विरहाने अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी त्याला पाहण्याचा. गोपी लावियाला चाळा, महाराजांनी हा शब्द वापरले, चाळा लावलेला आहे. चाळा वेड्या पिशा झालेल्या आहेत, छंद लावलेला आहे, नाद लागलाय त्यांना, नाद गवळणींना. असा असणारा परमात्मा, पण असा असून सुद्धा त्याला याच्यात काहीच संपर्क नाही बरं का. स्वतः भगवान सांगतात, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा, इतिमाम अभिजानाती कर्मभिर्न सबध्यते. भगवान स्वतः सांगतात, इतकं सगळं करून असुनी नसे सकळामधी, मना अगोचर बुद्धी, स्वामी माझा कृपानिधी, तुका म्हणे श्री विठ्ठल. या न्यायाने भगवान सगुण स्थितीमध्ये आलेले आहेत.
सगळ्यांची इच्छा पूर्ण करत आहेत, तो आमच्याकरता आलेला आहे. महाराज म्हणतात नावाला आला, रूपाला आला, सोपा झाला. महाराज म्हणतात तुका म्हणे आले, रूपा अविव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. पुंडलिक महाराज तुम्ही म्हणा. तुम्ही म्हणणार आधी, तुम्ही म्हणा. बर बर, तात्या शेवट म्हणा. तुम्ही शेवट म्हणा. तुम्ही म्हणा. त्यांना शेवट. टाळी वाजवा. जय जय विठोबार घुमाई. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार केला पाहिजे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे प्रामुख्याने जे गोकुळात केलेलं आहे, तिथं ज्या लीला आहेत, तिथं जे लाघव दाखवलेलं आहे, दुष्टांचा संहार केलेला आहे, गोपाळांना सुख दिलेलं आहे, गोपाळांच्या बरोबर क्रीडा केलेली आहे, अनेकांचा गर्वहरण केलेला आहे, ब्रह्मदेव असोत इंद्र असोत. या ज्या सगळ्या लीला भगवंताने गोकुळामध्ये ज्या केलेल्या आहेत, काल्याचं कीर्तन म्हटलं की याचं वर्णन केलं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान गोकुळात प्रगट झालेले आहेत. भगवंताचं गोकुळामध्ये होणारं जे प्रगटीकरण आहे ते म्हणजे साक्षात परब्रह्म अवतीर्ण झालेलं आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा जगच्चालकत्व ज्याच्याकडे आहे असा वैकुंठाधिपती भगवान सगुण साकार होऊन गोकुळामध्ये प्रगट झालेला आहे. अशा प्रकारे महाराज वर्णन करतात. धरियेले रूप कृष्ण नाम बोंथी. बोला. धरियेले रूपे कृष्ण नाम धरियेले
परब्रह्म क्षिती उतरले परब्रह्म क्षिती उतरले परब्रह्म क्षिती उतरले परब्रह्म जेव्हा अशा प्रकारच्या या धर्तीवर अवतीर्ण झालेला आहे त्यावेळेला नाम आणि रूपाची खोळ त्याने घेतलेली आहे. साक्षात परब्रह्म आहे, पण त्यानं बुंथी आवरण खोळ, त्या परब्रह्माला खोळ कशाची आली, आवरण कशाचं घेतलं, नामाचं आवरण घेतलं, रूपाचं आवरण घेतलं आणि अशा प्रकारे गोकुळामध्ये तो प्रगट झालेला आहे. आता परब्रह्माच्या स्वरूपाचा जेव्हा विचार केला तेव्हा शास्त्राने तो सुखरूप आहे असं सांगितलेलं आहे. तो सुख आहे, सच्चित आणि आनंद. तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे आणि तो आनंदरूप आहे, सुखाने परिपूर्ण आहे. तो जिथे आहे तिथे सुखाशिवाय दुसरे काही नाहीच. तो जिथे आहे तिथे सद्रूपता आहे, तो आहे तिथे चिद्रूपता आहे, तो जिथे आहे तिथे आनंद आहे. आनंद आहे म्हणजे सद्रूपता आहे, सद्रूपता आहे म्हणजे चिद्रूपता आहे. या तीनही अशा प्रकारचे एकत्रितपणे त्या ठिकाणी प्रगट होतात. म्हणून गोकुळामध्ये जेव्हा भगवान प्रगट झालेले आहेत आणि नामरूपाचा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी स्वतः त्यांनी धारण केलेलं आहे, तेव्हा तिथं भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक या तीनही अशा प्रकारची आनंदाची प्राप्ती, सुखाची प्राप्ती गोकुळवासी जनांना, यच्छयावत प्राण्यांना तिथं प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे म्हणून तर महाराज म्हणतात, गोकुळी आनंद प्रगटले सुख गोकुळामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. भौतिक आनंदाची प्राप्ती आहे, भौतिक सुखाची प्राप्ती गोकुळातील सगळ्या गोकुळवासियांना झालेली आहे. पण केवळ भगवान गोकुळात आले असं नव्हे, तर देवाने त्यांच्या अंतरंगामध्ये प्रवेश केलेला आहे, अंतःकरणामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि देव अंतःकरणामध्ये येणं ही दैवी सुखाची प्राप्ती आहे. आणि केवळ दैविक सुख प्राप्त होऊन अशा प्रकारचे आणखी राहिले नाहीत, तर सगळे गोपगोपिका, सगळे यच्छयावत जे प्राणी आहेत गोकुळामधले, ते सगळे ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही प्रकारचं इतर साधन न करता, जप करत बसले नाहीत, तप करत बसले नाहीत, तरीसुद्धा ब्रह्मरूप अवस्था त्यांना प्राप्त झाली. या आध्यात्मिक सुखाचीही प्राप्ती भगवंताच्या गोकुळामध्ये प्रगट होण्याबरोबर त्यांना प्राप्त झालेली आहे. देवाला घरानंदाची या गावा, धन्य त्यांच्या दैवा देवाले. आले नारायण तयाच्या अंतरा, दयाक्षम नरा नारी लोका. आणि ब्रह्मज्ञानाची अनायासेच त्यांना प्राप्त झालेली आहे. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. बोला, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केली आवाजून जप तप, केली आवाजून जप तप.
अशा प्रकारे सगळ्या गोकुळामध्ये सुख, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. अशा प्रकारे दैन्य नाही, दारिद्र्य नाही, भय नाही, शोक नाही, अत्यंत अशा प्रकारची संपन्नता गोकुळामध्ये आणखी नांदू लागलेली आहे. भगवान नंदा घरी जेव्हा प्रगट झाले तेव्हा कंसाला मथुरेत जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो मात्र भयभीत झालेला आहे, दुःखी झालेला आहे. आकाशवाणीनं सांगितलेलं होतं 8वा जो जन्माला येणार आहे तो त्याचा साक्षात मृत्यू आहे. त्यामुळे 8वा आता गोकुळात प्रगट झाला हे जेव्हा कंसाला कळलं तेव्हा तो अशा रीतीनं मोठा भयग्रस्त बनलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये पुतना नावाची एक राक्षसीन त्याच्याकडे आली, त्याला आश्वस्त केलं, मी त्याचा बंदोबस्त करते असं म्हणून तिनं एका मायावी रूप धारण करून एका स्त्रीचं रूप धारण केलेलं आहे. सुंदर अशी स्त्री बनलेली आहे, भरजरी वस्त्र परिधान केलेलं आहे, अलंकार धारण केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या स्तनामध्ये झाल विष भरून नुकतंच प्रगट झालेल्या जन्माला आलेल्या भगवंताला अशा रीतीनं विषपान करून मारण्याकरता ती गोकुळात आली. पण भगवंताने पाहिलं तिचं विष तर प्राशन केलंच केलं, पण विषाबरोबर तिचे प्राणही हरण केलेले आहेत आणि तिला अशा प्रकारची तिथे गती देऊन टाकलेली आहे. देवाचं देणं एकदा अशा प्रकारचं द्यायला लागला म्हणजे तो शत्रूलाही पाहत नाही आणि मित्रालाही पाहत नाही, सगळ्यांना सारख्याच गतीनं अशा प्रकारचा तो आणखी त्या ठिकाणी प्राप्त करून घेतो. पुतना कंटक मुक्त केली, अधिक नाही देणे अरे मित्राय, अशा पद्धतीनं पुतनेचा वध झालेला आहे. कंसाला जेव्हा कळलं तेव्हा कंसाने मथुरेमधून अनेक प्रकारचे राक्षस देवाला मारण्याकरता मायावी रूपात गोकुळात पाठवायला सुरुवात केलेली आहे. आणि एकापेक्षा एक असणारे अशा प्रकारचे हे बलाढ्य राक्षस, मग कागासूर आला, शकटासूर आला, तृणावर्त आला, बकासूर आला, हे सगळे राक्षस, रिठासूर आला, हे वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या स्थितीमध्ये अघासुरासारखे अशा प्रकारचे आणखी हे राक्षस गोकुळामध्ये आलेले आहेत, भगवंताला मारण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. पण देवाने पाहिलं हे मायावी रूपात आलेले राक्षस यांचा संहार करायला तात्काळ सुरुवात केलेली. अशा प्रकारे देवाने वाट सुद्धा पाहिली नाही. नुघडता बाळपणाची फुली म्या अदा नव्हे बस, अशा प्रकारे आल्याबरोबर आपल्या कार्याला आरंभ केलेला आहे. विनाशायच दुष्कृताम या कार्याला भगवंताने प्रारंभ केलेला आहे. आणि अवघी दैत्य खाणी बुडविली, मी म्हणणारे अशा प्रकारचे आणखी दैत्य, पण अशा दैत्यांचा संहार करायला देवाने सुरुवात केलेली आहे. मग कुणाला कसं, कुणाशी युद्ध केलेलं आहे, कुणाला मुष्टीप्रहार केलेला आहे, कुणाला लाथेनं उडवून मारलेलं आहे, कुणाला दाढेखाली रगडून मारलेलं आहे, कुणाच्या तोंडात शिरून त्याला पोट फाडून अशा प्रकारचा भगवंताने त्याला मारलेला आहे. अशा त्या पद्धतीने त्यांचा निपात भगवंताने करायला सुरुवात केलेली आहे. महाराज वर्णन करतात, विठ्ठल विठ्ठल बाळपणी रिठा रगडीला दाढे, रगडीला दाढे
अशा प्रकारे दैत्यांचा संहार करत असतानाच भगवंतांनी विचार केला, हे जसं आपलं अवतार कार्य आहे तसं भक्तांना सुखही दिलं पाहिजे, म्हणून भगवान गोपाळांच्या संगतीमध्ये राहू लागलेले आहेत. सगळे गोपाळ अशा प्रकारचे आणखी जवळ केलेले आहेत. गोपाळांचा आणखी त्यांना इतका लळा लागलेला आहे, इतकं गोपाळांच्या मध्ये राहू लागलेले आहेत. गोपाळांच्या मध्ये राहावं, त्यांच्याबरोबर अशा प्रकारचं जेवावं, त्यांची शिदोरी खावी, त्यांच्याबरोबर क्रीडा करावी, त्यांच्याबरोबर खेळावं, त्यांच्याबरोबर गायी चारण्याकरता फिरावं, इतकं अशा रीतीने देव गोपाळाशी तद्रूप झालेली आहेत, तद्रूप झालेली आहेत. आणि गोपाळ म्हणजे काय? गोपाळ साधे, भोळे, निष्पाप, निष्कपट अशा प्रकारचे असणार. हे वाकडे, बोबडे, खुडे, मुडे, एक लुडे, कृष्णा वडली पुढे बहुभाविकती. पण देवाला त्यांना इतकी ती देवाला ती प्रिय झालेली आहेत. महाराज वर्णन करतात, गोपाळांना जेवढं सुख दिलेलं आहे तेवढं सुख अखंड वैकुंठामध्ये देवाच्या संगतीमध्ये राहणाऱ्यांना सुद्धा देवाने दिलं नाही. तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका, ते दिले भाविका गोपाळा, ते दिले भाविका गोपाळा, ते दिले भाविका गोपाळा. किती सुख दिलेलं आहे आणि देवाने तरी किती सुख घेतलेलं आहे त्यांच्याकडनं. फार अभंग महाराजांचे अगदी मोठे लक्षात घेण्यासारखे. शिदोरी खातायत गोपाळ, देवाला त्यांची शिदोरी प्रिय वाटते, आवडते, त्यांचं काय असेल ते आपणही खावं. पण खाल्ली त्यांनी, मला का ठेवले नाही, मला का दिले नाही? त्यांची या मुखीचे हिरोनिया घास झोंबता हातास खाय बळे. काय देवाला प्रेम आहे पहा, काय देवाला प्रेम आहे. तोंडातला घास, गोपाळांच्या तोंडातला घास ओढून देवाने आपण खावा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा छंद देवा, एवढा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती दे, एवढा त्याला छंद देवा, एवढा त्याला छंद देवा. काय सेवा भक्ती दे, काय सेवा भक्ती दे, काय सेवा भक्ती दे, काय सेवा भक्ती दे, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय आनंद आहे, देवालाही आनंद आहे आणि गोपाळही त्याच्या संगतीमध्ये राहून मोठा आनंद लुटतायत. केवढा आनंद आहे, केवढा आनंद आहे. महाराज म्हणतात, या सुखाचा थोडा तरी अनुभव घेऊन पहा. क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा पहा एक वेळा घेऊन या, याचे सुख तुम्हा कळली यावरी, मग दारुदारी न फिराल. तुम्हाला कुठंच फिरायची गरज नाही, कुठंच जाण्याची गरज नाही. बस अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की असे भगवान गोपाळांना सुख देऊ लागलेले आहेत, त्यांच्या संगतीमध्ये राहू लागलेले आहेत, क्रीडा करू लागलेले आहेत. हे सगळं करत असताना भगवंतांनी
आपल्या अवताराचं अशा प्रकारचं आणखी जे कार्य आहे तेही चालू ठेवलेलं आहे बरं का. त्याच्यामध्ये कालियामर्दन केलेलं आहे, त्याच्यामध्ये इंद्राचा गर्वहरण केलेला आहे, गोवर्धन उचललेला आहे, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केलं. पुष्कळ पुष्कळ सांगण्यासारखं. हे सगळं खेळत खेळत चालत चालत गोपाळांच्या संगतीमध्ये राहून काही गोष्टी गोपाळांना कळल्या, काही गोष्टी गोपाळांनाही कळल्या नाही. देवाने काय केलं आणि काही नाही. एक फक्त प्रसंग असा आला की गाई चारण्याकरता गोपाळांच्या समोर देव गेलेले आहेत. यमुनेच्या तीरावर खेळ खेळू लागले. गाई रानामध्ये अशा प्रकारच्या चाऱ्याच्या आशेनं चरत 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 लांब आज जंगलात गेल्या. आता कुठे गेल्या गाई, कुठे गेल्या म्हणून चला घेऊ आपल्या आपल्या गाई, शोधा शोधा म्हणून गोपाळ त्या जंगलात शिरले आणि वणवा पेटला. आग लागली जंगलाला चहूबाजूने. अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी आगीने सगळे गोपाळ घेरले गेल्याबरोबर अवघड झालं. गोपाळ भ्याले, ओरडू लागले. देवाने पाहिलं, काळजी करू नका म्हणले, घाबरू नका घाबरू नका. आता काय करणार, आग भडकली आहे म्हणले सगळीकडे, कुठून बाहेर पडायला रस्ता नाही, काहीच भिवू नका. मग आता तू काय करणार आहे, मी काय करायचं ते मी करतो, तुम्ही डोळे झाका. आम्ही डोळे झाकले म्हणजे तू काय करणार आहेस का. हो, तुम्ही डोळे झाकल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. डोळे झाका सगळ्यांनी. सगळ्या गोपाळांनी आपल्या डोळ्यावर असे हात धरले, हात धरले. आता ह्याची शक्ती काय साधी आहे का. कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा हा परमात्मा एवढा मोठा अशा प्रकारचा जंगलातला तो आगीचा वणवा पेटलेला. पण देवाने ती सगळी आग गिळायला सुरुवात केली. आग गिळू लागली, आग गिळू लागली, आग गिळू लागली, गिळून टाकली सगळी आग, संपवली, आग नष्ट केली. उघडा म्हणले आता डोळे. नाही आग. कस काय, कुणाच ठाऊक, तुम्ही काहीतरी जादू केली, डोळे झाकले आणि तुम्हीच काहीतरी केलं. द्यावे थोरपण सेवक असी. देव म्हणतात तुमच्यामुळे हे काहीतरी घडलंय, तुम्हीच काहीतरी केलं. गोपाळ म्हणले आम्ही देवा खोटं बोलू नकोस, आम्हाला माहिती आहे म्हणले तू काय केलं ते. आम्ही पाहिलं. त्यातला एक गोपाळ असा होता, त्याने डोळे झाकता झाकता हाताची जी बोटं होती त्या बोटाच्या सांदीतून हळूच पाहिलं. काय पाहिलं, देव आग गिळत होता. देव आग अशा प्रकारचा गिळत होता. गोपाळ म्हणू लागले आमचा सोबती काही असं तसं नाहीये, हा साधा सुद्धा नाहीये. आगी खातो ऐसा आमोचा सांगाती, आगे खातो ऐसा आमोचा सांगाते, आगी खातो ऐसा आमोचा सांगाती, आगे खातो ऐसा आमोचा सांगाते. आनंदे नाचती भोवताली, आनंदे नाचते भोवताली, आनंदे नाचते भोवताली. असे कितीतरी प्रसंग आले गेले, सगळ्या गोष्टी घडल्या. हे लाघव देवाने गोकुळामध्ये केलेलं आहे. यशोदेलाही करून दाखवलं, गोपाळांनाही करून दाखवलं, ब्रह्म इंद्राचाही गर्वपरिहार केला, कालियाचंही मर्दन केलं. हे सगळं गोकुळात देवाने बालपणामध्ये ज्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं केलेलं आहे. गोपाळाच्या संगतीमध्ये राहत असताना देवाने सांगितलं तर गोपाळांनो आपल्याला आता एक गोष्ट करायची म्हणली. आता इथून उद्यापासून म्हणले काय, आपल्याला चोरी करायची म्हणली. गोपाळ म्हणले चोरी, अहो चोरी कशी काय. हो हो चोरी करायचीच म्हणली आपल्याला. मग कोणाचे दागिने पैसे, छे 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 म्हणले असली चोरी नाही, आपल्याला फक्त नवनीताची चोरी करायची. ज्या गवळणीच्या घरामध्ये भरपूर लोणी असेल, नवनीत म्हणजे लोणी, त्या घरामध्ये जायचं आणि ते लोणी चोरायचं. आपण रात्रीच्या वेळेला आपण जाऊ त्या ठिकाणी आपण नवनीत चोरायचं. पहा बरं, शोध घ्या तुम्ही. घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीताची, अशा या नवविध नवनीत असणाऱ्या घराचा शोध घ्या. आणि देव घरोघर चोऱ्या करू लागले गवळणीच्या घरी. त्या गवळणी सकाळी उठल्यानंतर पाहायच्या, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे. म्हणती नंदाची पोरे आजी
चोरी केली खरे, आज चोरी केली खरे, आज चोरी केली खरे. हे सगळं गवळणी जेव्हा पाहू लागल्या, रोज चोरी होऊ लागल्या, तेव्हा सगळ्या गवळणी यशोदेला गारहाणं देऊ लागल्या. मिळवणी गवळणी देती यशोदे गारहाणी, दही दूध तूप शिंका नुरीची काही. अगं सांग, तुझ्या या हरीला सांग, आवरी आवरी आपला हरी, मज दुर्बळाची केली चोरी, घरा जावे अशी उरी येणे ठेविली नाही. याला सांग. यशोदाही कंटाळली, आता रोज गारहाणं यायला लागली. ती शेवटी देवाला म्हणू लागली, अरे बाबा असं का, काय होणे का करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नाही कशी हरी, परे पळता तू पळून जासी दुरी, अनावर या लौकिका बाहेर येऊ. देवाने यशोदेचंही ऐकायचं नाही आणि चोरीचं कामही थांबवायचं नाही. आता आणखी एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हे जे वर्णन आहे ना सगळं गोकुळातलं, चोरी, लोणी, अमुक तमुक, हे दोन दोन अर्थ आहेत. याचा शब्दार्थ एक आहे आणि लक्षार्थ एक आहे. हे रूपकात्मक वर्णन आहे. यातलं लोणी वेगळं, चोरी वेगळी, घर वेगळं, या सगळ्या गोष्टी तो मोठा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी तपशिलाचा भाग आहे. आता वेळेच्या अभावी मी काही सगळं सांगत बसत नाही, पण एक लक्षात राहू द्या की अशा प्रकारची चोरी, अशा प्रकारचं नवनीत, या प्रकारचं आणखी त्या ठिकाणी जे जे वर्णन आहे ते सगळं रूपकात्मक आहे आणि त्याला अनुसरून देव चोरी करू लागले. शेवटी ही गोष्ट जेव्हा नंदराजाच्या कानावर गेली तेव्हा नंदराजाने सांगितले, यांना आता घरी ठेवून उपयोगाचं नाही, म्हणून यांना काम लावलं पाहिजे. गायी घेऊन तुम्ही आपल्या गायी वळण्याकरता आता जा म्हणले रानात घेऊन, दिवसभर चारून आणा. गोपाळांच्या समवेत भगवान गायी चारू लागलेले आहेत. यमुनेच्या तीरावर गायी रानात चारायला सोडून द्यायच्या आणि यमुनेच्या तीरावर वाळवंटात गोपाळांच्या समवेत देव खेळ मांडू लागलेले आहेत, अनेक प्रकारचे खेळ. आणि हे खेळ भगवंताचं रूप पाहण्याकरता त्या यमुनेवर गवळणी पाण्याचं निमित्त करून यायच्या आणि भगवंताचं हे विलोभनीय रूप त्या अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी पाहत बसायच्या. महाराज गोड वर्णन करतात, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, आयेती पाणी आमिळोणी जगजेठी, येते पाणी आमिळोणी जगजेठी, चेंडू चौगुणा खेळती वाळवंती, चेंडू चौगुणा खेळती वाळवंती. चला चला म्हणती पाहून दृष्टी हो, ऐशा गोपिका त्या कामातुरा नाही, ऐशा गोपिका त्या कामातुरा नाही. चला चला म्हणते पाहू दृष्टी हो, ऐशा गोपिका त्या कामातुरा नाही, ऐशा गोपिका त्या कामातुरा नाही. एके दिवशी हा खेळ खूप वेळपर्यंत चालला. गोपाळ म्हणू लागले, आता आम्हाला आमच्या शिदोऱ्या खाऊ द्या, शिदोऱ्या खाल्ल्यानंतर मग आपण पुढं खेळ चालू करू. खांदी बार पोटी भूक, काय खेळायचं सुख. ठीक आहे म्हटले, पण आता असं करू, तुमच्या शिदोऱ्या एकत्र करू आणि त्याचा काला करून आपण सगळ्यांनी मिळून एकत्र अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी तो सेवन करूया. करा सगळ्यांचे शिदोऱ्या एकत्र. तया सवे करी काला दही भात, शिदोऱ्या भगवंताने स्वतःच्या हाताने गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत, त्याचा काला केलेला आहे आणि या काल्याचा घमघमाट थेट स्वर्गामध्ये देव पाहू लागले. देव पाहू लागले. इंद्र चंद्र वरुण आदी अशा प्रकारच्या देवदेवता सगळ्या ज्या आहेत
ते सगळे पाहायला लागले की इंद्राची राजधानी जी अमरावती आहे तिथे त्या अमरावतीत एक देव राहिला नाही. आजीवच अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भावा पुला. सगळे देव पाहू लागले, पहा पहा काय कशाचा सुगंध आहे. आणि जेव्हा पाहतात तेव्हा मृत्यूलोकामध्ये यमुनेच्या तीरावर प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप असणारे भगवान श्रीकृष्ण आपल्या हाताने शिदोरीचा काला करत आहेत आणि त्या काल्याचा सुगंध दरवळतोय. देव पाहती सकळ मुखी घोटोनी लाळ धन्य म्हणती गोपाळ धिक झालो आम्ही. स्वतःचाच धिक्कार करायला लागले देव. का? अहो पहा म्हणले, प्रत्यक्ष परब्रह्म सगुण साकार ज्यांच्यामध्ये होऊन अवतरलेला आहे, आपल्या हाताने काल्याचा प्रसाद त्यांना देतो आहे. आणि आपण देव असून आपला काय उपयोग, आपल्याला काय मिळतंय म्हणले. इथं असून काय आहे. म्हणती कैसे करावे म्हणती कैसे करावे यमुना जळी व्हावे मत्स्यशेष घ्यावया. देवाने विचार केला, मग अशा प्रकारे मासे बनवून काल्याच्या आशेनं प्रसादाकरता यमुनेच्या डोहामध्ये मासे बनवून राहिलेले आहेत. अशा पद्धतीनं भगवंतांनी सगळ्या गोपाळांना आपल्या सभोवर बसवलेलं आहे. बैसवणी फेरी गडियामध्ये बागे हरी अवघियाचे करी समाधान सारिखे. अशा प्रकारे सगळ्या गोपाळांना आपल्या सभोवताली बसवलेलं आहे. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण उभा राहिलेले आहेत. त्यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर काल्याचा कवळ म्हणजे घास आहे. आणि हास्य विनोद करत भगवान आपल्या हाताने काल्याचा घास गोपाळांच्या मुखात भरवत आहेत. गोपाळही देवाच्या मुखामध्ये काला भरवत आहेत. भागवतकारांनी याचं वर्णन करताना श्लोकामधून असं वर्णन केलेलं आहे. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेज कक्षे वामे पानौ मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृदौ हासयन्नर्मभिस्वयि स्वर्गे लोके मुषिति विभुजै यज्ञभोग बालकुली. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर पुंडरी गौरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर शिदोरीचा काला केला. सगळ्या गोपाळांना तो प्रसाद दिलेला आहे. तीच परंपरा कलियुगामध्ये हा काल्याचा प्रसाद आम्हाला संतांच्या कृपेतून आजही प्राप्त होतो आहे. महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांच्या मांदियाळीमध्ये केलेला आहे. आणि सगळ्या वैष्णवांना सगळ्या गोपाळांना माऊलीने हा लाहीचा प्रसाद दिलेला आहे. वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा हा काला सांप्रत काळामध्ये सुद्धा संतांच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतो आहे. आणि हा काला आपल्याला आजही मिळतो आहे. ही भगवंताची संतांची आपल्यावर असणारी मोठी कृपा आहे. त्या न्यायाने आजसुद्धा या ठिकाणी आपण हा जो सोहळा संपन्न केलेला आहे जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचाच प्रसाद हा काल्याच्या माध्यमातून काल्याच्या रूपातून आपल्याला आज प्राप्त होत आहे. खरं म्हणजे बीज अजून 2 दिवसांनी आहे, नंतर ललित आहे, मग काला आहे. हा सगळा सोहळा आहे. पण हा आपल्या सप्ताहाचा काल आहे. म्हणजे समारोपाचा जो सप्ताह आपण केलेला आहे त्याचा हा अशा प्रकारचा समारोप सप्ताहाचा आहे आणि त्याचा हा काला आहे. पुढं बीजेचा सोहळा आरंभ झालेलाच आहे दशमीपासून. तो झाल्यानंतर पुन्हा बीजोत्सवाचा काल आपल्याला प्राप्त होणारच आहे. पण एक गोष्ट मला आपल्याला इथं जाता जाता ही सांगितली पाहिजे की परवा तात्यांनी कीर्तनातून उल्लेख केल्याप्रमाणे
आमची एक शाखा पंढरी क्षेत्रामध्ये जी स्थायिक झालेली आहे, महाराजांच्या पंतू महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज कायम वास्तव्यासाठी पंढरीमध्ये जाऊन राहिले. आपलं जे उपास्य दैवत आहे पंढरीरायाची उपासना करू लागले. पण हे करत असताना वासुदेव महाराजांनी विशेष अशा प्रकारची संप्रदायामध्ये जर क्रांती कोणती केली असेल तर सगळ्या नामधारकांना एकत्र केलं, वैष्णवांना एकत्र केलं. तसं माऊलींनी मेळविली मांदी वैष्णवाची, तसं वासुदेव महाराजांनी सगळ्या वारकऱ्यांना एकत्र करून त्याची एक विशिष्ट अशा प्रकारची बांधणी केली. त्या काळात त्याला एक विशिष्ट प्रकारचं स्वरूप दिलं. त्यालाच फड परंपरा म्हणायला लागली. मग महिन्याच्या वारी, दशमी, एकादशी, द्वादशी अशा पद्धतीनं वासुदेव महाराजांच्या समकाळामध्ये असणारे केदारबाबा कराडकर, शाहूबुवा बेलापूरकर, रामजी पाटील नेवासकर, कोळ्याचे घाडगीनाथ महाराज अशी त्यांच्या समकालातने असणारी ती अनुग्रहित त्यांची मंडळी, त्यांनी मोठं आणखी त्या ठिकाणी वासुदेव महाराजांना आणखी त्या ठिकाणी त्यांच्याजवळ राहिले, त्यांचं अनुग्रहित्व स्वीकारलं आणि त्याप्रमाणे नेम पार पाडू लागले. पंढरी क्षेत्रामध्ये महिनावारीचा नियम करतात एवढाच भाग नाही, पण प्रत्येक अशा प्रकारच्या संतांच्या पुण्यक्षेत्री जाऊन संतांचे समाधी सोहळे दिंडीने पायी जायचं आणि त्या ठिकाणचे समाधी सोहळे करायचे, ही परंपरा वासुदेव महाराजांनी सुरू केलेली आहे. मग त्याच्यामध्ये पैठण आहे, तेर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, आरण आहे, गोरखनाथ आहे. आजही आमच्या फडावरच्या दिंड्या त्या संत क्षेत्रामध्ये जाऊन त्या संतांचे समाधी सोहळे साजरे करतात. म्हणजे तुकोबरायांच्या घराण्यामध्ये महाराजांची उपासना, पंढरीरायाची उपासना, तर हा तर आमचा अशा प्रकारचा आणखी कुळधर्म आहेच. पण याच्याशिवाय महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजांचा ठेवा, माझ्या पूर्वजांचा ठेवा, माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा, माझ्या पूर्वजांचा देवा. दोन प्रमाण आहेत. तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजांचा ठेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, अशा प्रकारे. आणि दोन्ही अशा प्रकारचे लागू पडतात. तेव्हा वासुदेव महाराजांनी अशा पुण्यक्षेत्री संतांच्या गावी जाऊन तिथे सोहळे साजरे करायला सुरुवात केली. ती परंपरा आजही चालू आहे. पंढरी स्थित जे आमचं घराणं आहे तिथं आमची परंपरा मग अशी आहे की आता फाल्गुनवारी करायची. फाल्गुन शुद्ध द्वादशीला फडावरच्या दिंड्या आमच्या पैठणच्या वाटेला लागतात नाथषष्ठी करता. आणि त्यांची बीज वाटेत होती आमच्या दिंडीवाल्यांच्या बीजा. काही जणांचे विदर्भाहून काही दिंड्या येतात बुलढाणा जिल्ह्यातून, त्यांची बीज वाटचालीमध्येच होती. पण पंचमीला देहूला यावंच लागतं. इथं पंचमीचं लळीत असतं देहूमध्ये, आणि पैठणला पंचमीला यावं लागतं. नाथ महाराजांची अक्षदा फडावर पंचमीला येते, हा नियम आहे. पंढरी स्थित देहूकरांची जी अशा प्रकारची परंपरा आहे ती त्या पद्धतीनं नाथषष्ठीला पैठणला गेलं पाहिजे, पौषवारीला त्र्यंबकेश्वरला गेलं पाहिजे, चैत्रवारीला गोरोबाकाकाकडे गेलं पाहिजे, आषाढ वद्यामध्ये सावतोबांच्या ठिकाणी समाधी सोहळ्याला गेलं पाहिजे, अशी ही परंपरा चालत आलेली आहे. पौषात त्र्यंबकेश्वर या पद्धतीनं हा नियम चालत राहिलेला आहे. तो आजही त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने अशा प्रकारे पार पडली जाते आहे. ते पार पाडून घेतात. त्यामुळं आमची बीज पंढरीमध्ये होते, पंढरीमध्ये करतो, आणि तिथला काला झाला की पंचमीला आम्हाला पैठणला जावंच लागतं.
कारण तिथं ती फळावर मग ती संध्याकाळी नाथ महाराजांची ती सगळी अक्षत वगैरे ती सगळी येते, तिथल्या नियमाला सुरुवात होती. इथंही नेम चालतात, तिकडेही नेम चालतात. महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. ते तर आम्ही त्यांची सेवा करतो आहे आणि हेही त्यांची सेवा करतो आहोत. अशा प्रकारचा हा सेवेचा आमचा भाग. आम्ही सुरुवातीला प्रस्तावनेत खूप काही त्याबद्दल बोललेलं आहे, पुन्हा मी त्याची दुरुक्ती करत नाही. तात्पर्य असं आहे की अशी ही सेवा आपण महाराजांना एवढंच मागायचं. मग का आणखी काय बोलणार? आम्ही आणखी काही बोलू शकत नाही, बोलण्याचं कारणही नाही. सेवा करत आलेलो आहोत, सेवाच करायची आहे आणि पुढेही तुम्ही आम्हाला सेवेकरताच बळ द्यायचं, याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही मागायचं नाही, काही अशा प्रकारचं आम्हाला अपेक्षितही नाही. एवढंच करत राहायचं आहे. हेच मागणं महाराजांच्या चरणी करून जगद्गुरूंचं भजन सगळ्यांनी मोठ्याने मुखाने त्यांचं नाम आणि हाताने टाळी वाजवून आपण करूया. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करू. तुकाराम 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 तुकाराम